कारागृहातील कैद्यांच्या अंगभूत कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांच्या कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने मंत्रालयात एका विशेष वस्तूचे प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचं आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनामध्ये राज्यातील विविध मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या। यामध्ये पुणे जिल्ह्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह तसेच नाशिक रोडमधील कारागृहातील कैद्यांच्या वस्तू देखील या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या आणि या प्रदर्शनाला नागरिकांनी योग्य प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं। कारागृहातील बंद्यांनी विविध वस्तू तयार केलेल्या आहेत। त्या वस्तूंचं प्रदर्शन 10, 11, 12 असे 3 दिवस मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित केलेलं आहे। यामध्ये बंदी जे कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना काम करतात त्या माध्यमातून त्यांना रोजगार प्राप्त होतो आणि त्यांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या आपण इथं सामान्य नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर जास्तीत जास्त नागरिकांनी या बंद्यांच्या वस्तू विकत घेऊन त्यांच्या कामास प्रोत्साहन द्यावं असे आवाहन करण्यात एकदम चांगला प्रतिसाद आहे। आम्हाला जेवढी हे होती अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात वस्तूंची विक्री झालेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे। हो, यापूर्वी 2016-17 मध्ये झालेलं होतं, त्यानंतर आता यावर्षी झाले। नमस्कार, मी नंदुरबारून आलो, शेखर कोतवाल। आज मंत्रालयात कामासाठी आलो असताना आज कारागृहातील जे बंदिस्त कैदी आहेत त्यांनी आज तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन पाहून खूप आनंद झाला आणि वस्तू खूप समाधानकारक आहे। म्हणजे असं रेट नाही म्हणा, त्यांची क्वालिटी इतकी सुंदर आहे, असं म्हणजे आपण बाहेरसुद्धा घेणार तर त्याची ही क्वालिटी आपल्याला मिळणार नाही, पण खूप सुंदर आहे। त्यांनी बनवलेल्या वस्तू, सतरंजा, रुमाल इतक्या सुंदर आहेत का आपल्याला बाहेर कुठेही मिळणार नाही या रेटमध्ये। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।